ANS न्यूज। म्हणजे जिथे लक्ष्मी तिथे नक्की विजय असती। स्त्री शक्ती तुमच्या पाठीमागे काय सांगा? हे सगळे आपल्या लाडक्या बहिणी आणि जे आपले आदरणीय शिंदेसाहेब आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांची ही सगळी कमवलेली खूप अशी म्हणजे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे। आणि शिंदेसाहेबांचे जे त्यांच्यावर सगळं खूप असे म्हणजे ते स्वतःला असं त्यांच्यावर असलेले उपकार समजतात ह्या बहिणी। आणि खूप म्हणजे असं त्यांचं बघण्याचं जे दृष्टिकोन आहे, जे 3-3.5 वर्षात जी आता हे सगळं आपलं स्पीडने होणारी कामं वगैरे आहेत, त्याच्यात ते जे ज्येष्ठ नागरिक वगैरे लोक आहेत, परत आपल्या महिला आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांना भेटणारं भरपूर असं मान सन्मान आणि होणाऱ्या सगळ्या सुविधा वगैरे आहेत, त्याच्यात ती लोक सगळे खूप असे म्हणजे धन्यवाद त्यांना देतात की बाबा ज्या आता स्पीड गतीने वाढणारी सगळी ही जी आणि लोकसंख्या जी आपली वाढती आहे, त्याच्यावर पण ते लोकांनी व्यवस्थितरित्या सगळं नियंत्रणाच्या ह्याच्यातून जे काही सगळं व्यवस्थितरित्या सगळं रोजगार वगैरे त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि कालच आपल्या प्रचाराला शिंदेसाहेब येऊन गेलेत आणि घाटले खारदेवनगरचं जे प्रश्न आहे SRAचं ते पूर्ण करण्याचा त्यांनी ठामपणे इकडे जे निश्चय केला आणि ते शब्द देऊन गेले। त्याच्यामुळे सगळे आपले हे चेंबूर विधानसभेतला जो आपल्या वॉर्ड क्रमांक 153 आहे, ते सगळे खुश आहेत की येणारी ही आपली महानगरपालिका महायुतीची उमेदवारी म्हणून जी मी तन्वी तुषार काते 153मधून जी मला दिली आहे आणि लोकांनी मला इथे उभं केलं आहे। आणि कातेसाहेबांचं जसं शिंदेसाहेबांचं जसं कातेसाहेबांवर आशीर्वाद आहे, तसंच आशीर्वाद कातेसाहेबांचा मी एक मुलगी म्हणून माझ्यावर पण आहे। आणि जनतेने दिलेला हा विश्वास आहे की तन्वीच्या पाठी आम्ही सगळे आहोत, त्याच्यामुळे साहेब तुम्ही बिंदासपणे तुमच्या लेकीला उभे करा, आम्ही तिला लेक म्हणूनच मानतो आणि भरघोस मताने विजय हा आपलाच होणार आहे। सगळ्यांचं असं म्हणणं आहे तन्वी ताईचा स्वभाव पण खूप नम्र आहे आणि तुम्ही पण एक स्त्री आहात आणि स्त्री तुमच्या पाठीमागे, त्यांच्यासाठी काय मुद्दे घेऊन तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाणार? मी आपलं महानगरपालिकेत पहिले गेल्यानंतर मी आपली ही स्त्री शक्ती जी माझ्या पाठी आहे तिला मी एक आव्हान करते की जे तुमचे काही प्रश्न असतील, युवा युवती आपल्या आहेत, आणि पहिला प्रश्न मी जे तुम्हाला बोलली की रोजगाराचं, आणि दुसरं एक मी काल एक आपलं जे जाहीर सभा झाली त्याच्यात एक विषय मांडला। मी माझे सासरे जे कातेसाहेब आहेत त्यांच्याकडे मी विषय बोलली की शिंदेसाहेबांकडे आणि वरपर्यंत प्रश्न एक पोचवून जे शताब्दीचं आहे की ते शताब्दी हॉस्पिटल हा प्रायव्हेट होणार आहे असं लोकांच्यात कुजबूज चालली आहे। आणि ते वातावरण आता दिसतंय की जर ते प्रायव्हेट हॉस्पिटल झालं तर कसं काय होणार। आणि आपल्याला हे आपली जी लोकसंख्या आहे ही आपली ग्रामीण म्हणजे थोडाफार मिडल क्लास आहेत आणि एक स्लम एरिया आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना त्या फॅसिलिटी मिळत नाही आणि ती लोक करू शकत नाही खर्च वगैरे ज्या आपले प्रायव्हेट हॉस्पिटलमधून। आणि जर शताब्दी हॉस्पिटल हा जो महानगरपालिकेचा आहे तो जर प्रायव्हेट झाला तर आम्ही जायचं कुठे। त्याच्यामुळे मी जनतेसमोर असं बाबांना एक शब्द मांडला आहे की ह्या सगळ्या गोष्टी वरपर्यंत पोहोचवून जे आपले शताब्दी हॉस्पिटल आहे हा आपला महानगरपालिकेचाच राहावा, त्याच्यामुळे ते प्रयत्नशील राहतील। आणि आपण सगळे लोक जे पण त्या शताब्दी हॉस्पिटलसाठी जे नाराज असतील ते पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतील। जनतेला काय आवाहन करणार तुम्ही? जनतेला मी एकच आवाहन करेन की येणाऱ्या आता जे आपल्या 15 तारखेचं मतदान आहे सगळ्यांना भरघोस मतांनी आपल्याला आपला 1 नंबर बटन दाबून शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे, रामाचं शस्त्र आहे, त्याला करा। आणि आपलं जे राहिलेली कामं आहेत हे कातेसाहेबांना समोर ठेवून, मला न बघता कातेसाहेबांच्या कामं कशी आहेत त्यांना बघून ती पूर्ण करण्याचा शब्द हे मी त्यांना कातेसाहेबांच्या थ्रूनेच देते। त्याच्यामुळे कुणी म्हणजे असं माझ्याकडे बघू नका, तर कातेसाहेबांकडे बघा। आणि ज्या महानगरपालिकेतून जे मला काही करता येईल ते मी पूर्णतः एक समाजसेवेच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्याचा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे आज।